जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पवित्र पोर्टलवर पसंतीक्रम कधी मिळणार आहे, जाहिरात कधीपासून पाहायला मिळणार, किती दिवस प्रेफरन्सेससाठी दिले जाऊ शकतात, निवड यादी कधी लागणार आहे आणि त्यातल्या त्यात आचारसंहितेमध्ये आपली शिक्षक भरती अडकू शकते का, या संदर्भामध्ये एक इंटरनली रोडमॅप आपल्या समोर या व्हिडिओच्या माध्यमातून सादर केला जाणार आहे। त्याच्यामुळे हा व्हिडिओ आपल्या सर्वांसाठी महत्त्वाचा आहे। ज्यांना फार जास्त चिंता लागून राहिलेली आहे की एक्झॅक्टली शिक्षक भरतीचं भविष्य काय आहे, त्यांना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून मिळून जाणार आहे। त्यामधून आणखी एक दोन महत्त्वाचे प्रश्न आपण तुमचे घेणार आहोत की सेमी इंग्लिश मीडियमसाठी कोण पात्र आहे, त्या संदर्भामध्ये ऑथेंटिक माहिती आपल्याला जी आहे पवित्र पोर्टलच्या माध्यमातून मिळालेली आहे। त्या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राइब करा, साईडचा जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। मित्रांनो, सर्वात पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न जो की प्रत्येक अभियोग्यताधारकांच्या मनामध्ये आजच्या तारखेला आहे, पवित्र पोर्टलवर जाहिरात कधी पाहायला मिळणार आहे। त्या प्रश्नाचं उत्तर जर का आपण सध्या ऑथेंटिक जे काही सोर्सेस आहे किंवा जे उच्चपदस्थ अधिकारी आपल्या संपर्कामध्ये आहे त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर आपल्याला दाट शक्यता आहे की येणाऱ्या सोमवारी, म्हणजे उद्या रविवार आहे, सोमवारी सायंकाळपर्यंत पवित्र पोर्टलवर जाहिराती प्रसिद्ध झालेल्या असणार आहेत। कारण जाहिरातीची जी संपूर्ण प्रोसेस आहे, जाहिराती अगोदर अपलोड झाल्या, रिवाइज झाल्या, त्याच्यामध्ये काही चेंजेस झाले, ते सगळे प्रकरण तुम्हाला माहिती आहे, त्याचं मी रिपीटेशन या ठिकाणी करणार नाही। परंतु जाहिरातीवरती जी संपूर्ण प्रोसेस आहे ती उद्या संडेला देखील केली जाणार आहे आणि संपूर्ण प्रोसेस कंप्लीट झाल्याच्या नंतर सोमवारी आपल्याला पवित्र पोर्टलवर जाहिराती पाहायला मिळणार आहे। त्याच्यानंतर आता 5 तारखेला जर जाहिरात प्रसिद्ध झाली तर आपल्याला प्रेफरन्सेस कधीपासून सुरू होतील, त्या जाहिरात आणि प्रेफरन्सेस हे काही वेगवेगळ्या तारखेला नसणार आहे, लक्षात घ्या। जाहिरात ज्या दिवशी प्रसिद्ध होते अगदी त्याच क्षणापासून पवित्र पोर्टलवर अभियोग्यताधारकांसाठी लॉग इन उपलब्ध होऊन जातं, म्हणजे 5 तारखेपासून प्रेफरन्सेसला देखील सुरुवात होणार आहे। शासनाचं टार्गेट असं आहे की फक्त 10 दिवसांचा कालावधी या ठिकाणी अभियोग्यताधारकांना द्यायला पाहिजे, की जेणेकरून सर्वच्या सर्व 1,63,000 जे अभियोग्यताधारक आहे ज्यांनी फॉर्म सेल्फ सर्टिफाय केलेला आहे तर त्या सर्वांना प्रेफरन्सेस देता यायला पाहिजे। 10 दिवसांचा कालावधी खूप झालेला आहे, पुरेसा आहे असं मला वाटतं आहे। आणि 5 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी पर्यंत प्रेफरन्सेस लॉक करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे। त्यानंतर या ठिकाणी आपण असं सांगू शकतो की जी निवड यादी आहे त्याला एक्झॅक्टली किती दिवसांचा कालावधी लागू शकतो। तर ज्या दिवशी प्रेफरन्सेस लॉक झाले, म्हणजे 15 तारखेला जर प्रेफरन्सेस लॉक झाले तर तिथून पुढे जे आहे ॲटलिस्ट आपल्याला 10 ते 15 दिवसांचा कालावधी पोर्टल रन करण्यासाठी द्यावा लागणार आहे। आता हे जी सगळे तारखा मी तुम्हाला सांगतो आहे ना, तर हे मंत्रालय लेवलवर जे आहे कालच्या तारखेला डिस्कस झालेले आहे। इंटरनल जो रोड मॅप आहे तो रोड मॅप जे आहे इंटरनली फक्त त्या अधिकारी वर्गांकरिता देण्यात आलेला आहे की तुम्हाला ही डेडलाईन देण्यात आलेली आहे, या डेडलाईनच्या आसपास तुम्हाला काम करावं लागणार आहे। जरी अभियोग्यताधारकांना त्यांनी ऑफिशियल वेबसाईटला दिलेलं नसलं तरी जे अधिकारी वर्ग आहे त्यांना फॉलो करण्यासाठी हा रोड मॅप आहे। 19-20चा याच्यामध्ये फरक होऊ शकतो, परंतु आपल्यापर्यंत हा रोड मॅप पोहोचलेला आहे, म्हणून तुम्हाला या गोष्टी मी तुम्हाला सांगत आहे। तर निवड यादीसाठी त्यांनी सांगितलं की जवळपास 26 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारीच्या आसपास निवड यादी लागायला पाहिजे। 15 फेब्रुवारी पर्यंत जर का आपल्या अभियोग्यताधारकांनी व्यवस्थितपणाने त्यांना सहकार्य केलं, आता सहकार्य करणे म्हणजे काय, तर दिलेल्या मुदतीमध्ये आपले आपले प्रेफरन्सेस लॉक करून घेणे, मुदत वाढ न मागणे, ही झाली आपली प्रशासनाला, शासनाला सहकार्य करणे किंवा मदत करणे, आणि आपण त्या परीने प्रयत्न करणार आहे। मी माझ्या वतीने निश्चितपणाने ज्या दिवसापासून प्रेफरन्सेस सुरू झाले त्याचा डेमो देईल, जेणेकरून तुम्हाला लोकांना अडचण येऊ नये, तुम्हाला फार जास्त विचार करण्याची आवश्यकता भासू नये आणि तुम्ही लवकरात लवकर प्रेफरन्सेस लॉक करावे म्हणून। आणि त्याच्यानंतर आपण 10 दिवसांच्या कालावधीमध्ये प्रेफरन्सेस लॉक करणार। त्यानंतर 28 फेब्रुवारी पर्यंत या ठिकाणी निवड यादी प्रसिद्ध केली जाऊ शकते। 28 फेब्रुवारीला जर का निवड यादी प्रसिद्ध झाली तर 28 तारखेपासून ते तो पहिला आठवडा आहे किंवा 5 दिवसांचा कालावधी आहे, जवळपास 4 मार्च पर्यंत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं जाऊ शकतं। त्यांनी इंटरनली हा रोड मॅप ठरवलेला आहे, वेळापत्रक ठरवलेलं आहे। 4 मार्चला जर का डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं तर 6 मार्च पासून तुमचं जे काउन्सिलिंग ज्याला आपण म्हणतो, समुपदेशन आपण म्हणतो, 6 तारखेपासून 10 मार्चच्या आसपास तुमचं समुपदेशन केलं जाईल आणि तुम्हाला शाळा अलॉट केल्या जाणार आहेत।
10 तारखेला जर का शाळा तुम्हाला अलॉट झाली, म्हणजे तुम्हाला आस्थापना मिळाली, की मग तुमची जी जॉईनिंग आहे ती फिक्स झालेली आहे. त्याच्यानंतर आपण अंदाज व्यक्त करतो आहे, प्राथमिक अंदाज 10 तारखेपासून ते 15 मार्चच्या दरम्यान मे बी पॉसिबिलिटी आहे की लोकसभेची आचारसंहिता लागेल. म्हणजे आचारसंहितेच्या पूर्वी तुम्हा लोकांना या ठिकाणी जॉईनिंग लेटर मिळण्याची दाट शक्यता आहे. परंतु एकच अट आहे यामध्ये की अभियोग्यताधारकांनी दिलेल्या मुदतीमध्ये आपलं काम करायला पाहिजे. मुदतवाढ मागून घ्यायला नकोय. जर मुदतवाढ 1 आठवडा जरी मागितली किंवा 4-5 दिवस जरी मागितली तरी देखील ही जी भरती आहे आचारसंहितेमध्ये अडकण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे आपण आपलं काम फक्त चोख पद्धतीने करा, कारण आयुक्त लेवलला या ठिकाणी प्रयत्न केले जात आहे की आचारसंहितेच्या पूर्वी तुम्हा लोकांना जॉईनिंग लेटर मिळायला पाहिजे. मध्यंतरी काही सोर्सेसच्या माध्यमातून ही देखील माहिती मिळते आहे की या शिक्षक भरतीकरिता निवडणूक आयोगाची विशेष परवानगी देखील घेतली जाऊ शकते. आता तुम्ही म्हणाल निवडणूक आयोगाची परवानगी घेण्याची काय आवश्यकता आहे? कारण शिक्षकांच्या अभावी विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान हे जर का निवडणूक आयोगाला पटवून दिले आणि आपली जी झालेली परीक्षा 1 वर्षापूर्वीची आहे ही प्रोसेस फार लेंदी असल्या कारणाने आचारसंहितेमध्ये देखील जॉईनिंग लेटर देऊ द्या अशा प्रकारची एक रिक्वेस्ट निवडणूक आयोगाला केली जाऊ शकते. ऑथेंटिक माहिती जरी नसली तरी इंटरनली काही जे सोर्सेस आहेत आपले त्यांच्या माध्यमातून ही चर्चा होताना आपल्याला दिसते आहे. आता यावरती आयुक्त महोदयच आपल्याला जास्त स्पष्ट करून सांगू शकतात की असं घडू शकतं किंवा नाही. जर समजा थोडाफार डिले जरी झालं, आचारसंहितेच्या पूर्वी यादी जरी डिक्लेअर झाली तर आचारसंहितेमध्ये ॲटलिस्ट यादी डिक्लेअर झाल्याच्या नंतर जॉईनिंग लेटर देता यावं अशी परवानगी आपल्याला मिळू शकते. त्यामुळे बी पॉझिटिव्ह राहा सर्वांनी, कारण शिक्षक भरतीसाठी तुम्ही लोकांनी आता इतक्या वर्षांचा प्रवास केलेला आहे, इतक्या वर्षाची प्रतीक्षा केलेली आहे. आणखीन थोडासा संयम आपल्याला दाखवायचा आहे, कारण आपल्या सगळ्यांसाठी अच्छे दिन येत आहे. नाही, तसले अच्छे दिन नाहीये ज्याचा वादा आपल्याला केला गेला होता. आपल्यासाठी जे आहे अच्छे दिन निश्चितपणाने येणार आणि ते देखील आपली जी काही जॉईनिंग लेटर आहे ते घेऊन येणार. हे तर झालं रोडमॅप. आता हा रोडमॅप कुठपर्यंत फॉलो होईल ते तर येणारा काळच सांगेल, परंतु मंत्रालय लेवलला हाच रोडमॅप सध्या तरी बनलेला आहे. कारण निगेटिव्ह बोलणारे लोक भरपूर आहेत आपल्याकडे. ते बोलतील की याच्यापूर्वी 2-3 वेळेस रोडमॅप दिला, त्याचं काय झालेलं आहे, तेच फॉलो झालेलं नाही. तर निगेटिव्ह बोलणाऱ्यांनी आपलं जे निगेटिव्ह स्टेटमेंट आहे ते आपल्या मनातच ठेवावं, बाकीच्यांना निगेटिव्ह करू नका. जे आशावादी लोक आहेत त्यांना आशावादी राहू द्या. निश्चितपणाने आपली श्रद्धा आहे की आपण जर का पॉझिटिव्ह विचार करत राहू तर ईश्वर देखील आपल्या त्या विचाराप्रमाणेच कार्य देखील घडवून आणत असतो आपल्यासोबत. त्यामुळे पॉझिटिव्ह राहा, असंच रोडमॅप फॉलो होण्याची दाट शक्यता आहे. दुसरा एक प्रश्न की सेमी इंग्लिश माध्यम या माध्यमासाठी एक्झॅक्टली कोणते उमेदवार एलिजिबल आहे याच्या संदर्भामध्ये माननीय आयुक्त महोदयांनी पवित्र पोर्टलला एक नवीन टॅब उपलब्ध करून दिलेला आहे, न्यूज बुलेटिन नावाचा. चांगली गोष्ट आहे, कारण आपल्याला हे भाग्य म्हणायला पाहिजे की आपले जे शिक्षण आयुक्त महोदय आहेत ते सर्वसामान्य अभियोग्यताधारकांचे प्रश्न वाचतात, ऐकतात, समजून घेतात आणि त्यांच्यावरती त्यांना ज्या प्रश्नाचं उत्तर द्यावंसं वाटलं त्या प्रश्नाला उत्तर देखील देतात. ही मोठी गोष्ट आहे, कारण आज शिक्षण क्षेत्रामधल्या सर्वोच्च पदावर बसलेला एखादा व्यक्ती जर का सर्वसामान्य अभियोग्यताधारकांचा प्रश्न जर का वाचत असेल, त्याला प्रतिक्रिया देत असेल तर हे आपल्या लोकांचं भाग्य आहे. त्यांनी घेतलेल्या निर्णयावरची आपलं मत भेद असू शकतात, त्यांचे निर्णय आपल्याला पटतील नाही पटतील, परंतु ते ज्या पदावर बसलेले आहे त्या पदावर बसलेल्या व्यक्तीने सर्वसामान्य अभियोग्यताधारकांना उत्तर देणं ही खऱ्या अर्थाने एक मोठी गोष्ट आहे. त्यांनी जे आहे न्यूज बुलेटिन मध्ये एक प्रश्नाचं उत्तर क्लिअर केलेलं आहे की सेमी इंग्लिश मीडियमसाठी कोण पात्र असणार आहे. सेमी इंग्लिश मीडियमसाठी ते उमेदवार पात्र असतील की समजा ते 1ली ते 5वी साठी सेमी इंग्लिश साठी ज्यांचं डीएड इंग्लिश माध्यमाचं आहे. 6वी ते 8वी वर्गाच्या सेमी इंग्लिश मीडियम साठी ते उमेदवार पात्र आहे ज्यांचं डीएड किंवा बीएड इंग्लिश माध्यमाचं आहे. हे झालं क्लिअर कट आपल्याला स्पष्टीकरण. त्यानंतर जे आहे कालच्या तारखेला पुन्हा एक त्यांनी या ठिकाणी नोटीस टाकलेली आहे न्यूज बुलेटिन मध्ये. ते काय सांगतात की अनुसूचित जमाती या प्रवर्गातील पेसा क्षेत्रातील शिक्षकांची रिक्त पदे भरण्याची परवानगी यापूर्वी जिल्हा परिषदांना देण्यात आली होती. तथापि सदर प्रकरणी माननीय सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुज्ञा याचिका प्रलंबित असल्याने सद्यस्थितीमध्ये पुढील कारवाई करण्यात आलेली नाही. पेसा क्षेत्र वगळता अन्य क्षेत्रातील अनुसूचित जमाती प्रवर्गातील रिक्त जागा भरण्याची कारवाई सुरू आहे. म्हणजे काय आहे, एसटी पेसा प्रवर्ग आपल्या पवित्र पोर्टलला येत नाहीये. कारण काय,
ती जी भरती आहे एसटी पेसाची विशेष भरती त्याला ऑफलाईन पद्धतीने करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन देखील झालेलं आहे. फक्त शाळा अलॉट करणं बाकी आहे. परंतु अनफॉर्च्युनेटली त्या भरतीवरती सध्या तरी टेम्पररी स्टे आलेला आहे, कारण काही उमेदवारांनी त्याच्यावरती आक्षेप घेतला आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये अनुज्ञा याचिका दाखल केलेली आहे. त्याचा निर्णय ज्यावेळेस लागेल ती देखील यादी या ठिकाणी लागून जाईल. यादी लागलेलीच आहे, त्यांना शाळा अलॉट करून दिला आहे. ह्या प्रकारचं देखील या ठिकाणी न्यूज बुलेटिन मध्ये शंका समाधान असलेलं एक प्रेस नोट या ठिकाणी आयुक्त महोदयांनी दिलेली आहे. तर ही आहे सध्याच्या घडीला सर्व काही घडामोडी. आपल्याला जे आहे आता थोडंसं 2 दिवस प्रतीक्षा करायची आहे. त्यानंतर आपल्या सर्वांना जाहिराती या ठिकाणी पाहायला मिळणारच आहे. अपेक्षा व्यक्त करूया की जो काही रोडमॅप इंटरनली ठरवण्यात आलेला आहे तो फायनल व्हावा, त्याच पद्धतीने प्रोसेस व्हावी आणि येणाऱ्या 1-1.25 महिन्यामध्ये सर्वच्या सर्व अभियोग्यताधारकांना आपल्या आपल्या शाळेवर जाण्याची संधी मिळून जावी. तुमचे आणखी काही प्रश्न असतील तर निश्चितपणाने या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तुमच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी मी निश्चितपणाने प्रयत्न करेल.